विश्वजित कृषी सेवा केंद्र अल्पावधीत तालुक्यातील शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन करेल. परमपूज्य सुंदरगिरी महाराज. मान्यवरांच्या उपस्थितीत वडूज येथील विश्वजित कृषी सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न. वडूज येथील नव्याने सुरू करण्यात आलेले गोडसे बंधू यांचे विश्वजित कृषी सेवा केंद्र हे अल्पावधीतच वडूज परिसरासह तालुक्यातील शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन करेल, असे मत पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांनी विश्वजित कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या कृषी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर, वडूज नगरीच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गणेश गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नेटाफिम इरोगेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे कृषी विद्या विभागाचे सरव्यवस्थापक अरुण देशमुख, गुणनियंत्रण तथा कृषी अधिकारी के राऊत, बी बियाणे खते औषधे विक्री संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष सुनील शेठ जाधव, मुंबई येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रामचंद्र निकम उर्फ साबा शेठ, श्री प्रसाद कृषी भांडार रहिमतपूर संचालक नितीन शेठ जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शशिकला देशमुख, नगरसेवक सचिन माळी, प्रदीप शेटे, प्रकाश बापू माळी, कार्यकारी नगराध्यक्ष गणेश गोडसे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय काळे, श्रीकांत काळे, शहाजी राजे गोडसे, साहेबराव गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना सुंदरगिरी महाराज म्हणाले की वडूज नगरीचे माजी उपनगराध्यक्ष संदीप निवृत्ती गोडसे व त्यांचे चिरंजीव विश्वजित यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेले विश्वजित कृषी सेवा केंद्र हे परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना बी बियाणे, औषधे, खते आदी शेतीपयोगी वस्तू योग्य दरात देण्यासाठी कायम कटिबद्ध राहील, असे ते म्हणाले. तसेच परिसरातील शेतकरी वर्गाला पीक परीक्षण, माती परीक्षण यावर योग्य मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून मिळेल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर पुढे बोलताना महाराज म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळणं काळाची गरज असून शासनाने प्रथम याकडे गांभीर्याने बघितलं तर युवा पिढी निश्चितच उद्योग व्यवसायाकडे वळेल. त्याचबरोबर व्यवसाय यशस्वी करून दाखवण्याची धमक ही नव्या पिढीत आहे, तरी शासनाने शेतीमालाला योग्य व हमी भाव देऊन शेती व शेतीपूरक व्यवसाय व उद्योगधंद्यांना चालना द्यावी, असे ते म्हणाले. वडूज पुसेगाव रोड लगत वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील बाजूस सुरू करण्यात आलेल्या या कृषी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी वडूज पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग, सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी, वडूज नगर पंचायतीचे आजी माजी नगरसेवक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक अभय देशमुख यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे स्वागत संदीप गोडसे व विक्रम गोडसे यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार माजी उपनगराध्यक्ष संदीप निवृत्ती गोडसे यांनी मानले. व्हीके न्यूज साठी संपादक विक्रमसिंह तात्यासाहेब काळे, वडूज. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. आज या ठिकाणी शिरवीरांच्या नगरीमध्ये आणि गणरायांच्या ज्योतिर्लिंग देवाच्या या वास्तव्यान पावलेल्या पुण्यनगरीमध्ये वडूज गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आज श्री विश्वजित गोडसे यांनी या ठिकाणी विश्वजित शेती सेवा केंद्र या नावानं आज आपला व्यवसाय या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर चालू केलेला आहे. या सेवा केंद्रातून कारण नावच आहे सेवा कृषी सेवा केंद्र म्हणून खऱ्या अर्थानं या दुकानामधून आपल्याला या विभागामध्ये जी खऱ्या अर्थानं आलं, बटाटा, कांदा, ऊस,
अनेक प्रकारचे असे योग्य प्रकारे शेतीमध्ये उत्पन्न होणारे अनेक पिकासाठी लागणारे या ठिकाणी मार्गदर्शन, त्याचप्रमाणे अगदी योग्य दरामध्ये ना नफा ना तोटा या हेतूवरती या ठिकाणी विश्वजितनं शेतीसाठी लागणारे पूरक संपूर्ण औषधं, खतं, बी बियाणं चांगल्या ट्रेडमार्क असणाऱ्या कंपनीची या ठिकाणी आजपासून विक्री चालू केलेली आहे. तर या सर्व विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या दुकानामध्ये अवश्य भेट देऊन या ठिकाणी आपल्या लागणाऱ्या शेतीमधील पिकासाठी योग्य ते दरामध्ये अगदी कमीत कमी ना नफा ना तोटा या हेतूवरती आपण औषधं, बी बियाणं नक्कीच खरेदी करावी. ती आपली कुठल्याही प्रकारची या ठिकाणी फसवणूक होणार नाही याची आम्ही खऱ्या अर्थानं हमी देतो. मध्ये उतरावं. व्यवसायामध्ये ज्या ज्या विभागातील आपल्याला अवगत कला असलेल्या त्या कला आपण अवगतीच्या कलेचा आपण खऱ्या अर्थानं पुरेपूर वापर करून त्या क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक वाढत राहावा असे मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणी, गणरायांच्या चरणी आणि ज्योतिर्लिंग देवाच्या चरणी अंतःकरणापासून साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी या व्यवसायासाठी मी शुभेच्छा शुभाशय. मठाधिपती आदरणीय आमचे मार्गदर्शक निश्चितपणे म्हणूया त्यांना आदरणीय सुंदरगिरी महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र सुनील सेठ, पुण्यावरून आलेला देशमुख साहेब, आम्हाला शशिकांत त्यांनी विचारलं देशमुखांचं गाव कुठलं विचारलं, म्हणलं कोरोली सोडून अनेक गावात देशमुख आहेत. हे कोरोलीचे नक्की नाहीत, कोरोलीचे देशमुख वेगळे. या गावच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, आमचे मित्र साहेबराव ज्येष्ठ,